जय महाराष्ट्र. मी तुमच्या सगळ्यांची लाडकी कृतिका पाटील. वेलकम बॅक टू तुमच्या लाडक्या कृतिकाच्या मिनी ब्लॉगमध्ये. तर आज आहे गुरुवार आणि मी चालली आमच्या गावच्या मठात. वॉक चालली आहे. इकडे तिकडे मस्तपैकी बघत चालली आहे. जाता जाता स्कूल सुटले होते तर माझी छोटी बहीण आमचे वेट करत होते. साळूमामाच्या दुकानात गेले. नारियल अगरबत्ती वगैरे सगळे घेतलो आणि बहिणीला घेऊन पुढे गेल्याच्या नंतर मला दिसला माझा छोटा भाऊ आर्यन. त्याला सगळ्यांनी खोटे बोलून बसवले होते. दीदी येणार आहे, तू घरी काय जाऊ नको. त्याच्यामुळे तो वेटच करत होता का दीदी कधी येते म्हणून. मस्तपैकी आर्यनसोबत गप्पे मारत, सगळे स्टोरी ऐकत, त्याच्या स्कूलमध्ये आज काय झाले होते काय नाही. परत गावचे सुद्धा स्टोरी तो मला असं सांगत होतं जसं काय माझे आजोबा मला एक्सप्लेन करत आहे का ह्या रस्त्यावरती काय होतं, इकडे काय होत होते, आज कोणता वार आहे दीदी, आज कुठे जायचं आहे. सगळे काही गोष्ट तो मला एक्सप्लेन असं करत होतं जसं काय मला काहीच माहीत नसल्यासारखा. काय हे मठ कधी झाले आहे दीदी, ह्याच्यामध्ये काय काय इम्पॉर्टन्स आहे. आणि हे दोघी बहिणी एवढे गप्पे मारतात का ह्यांचे कधी गप्पे संपतच नाही. मला असं वाटतंय का आज पूर्ण दिवस ह्यांना सोबत ठेवलं तर ह्यांचे संपेल का नाही गप्पे. फटाफट चालत गप्पे मारत आम्ही पोचलो मठात पोचताना परत मला अर्पिता दिसली, जी की शाळेतून सुटून ड्रेस वगैरे चेंज करून आम्हाला जॉईन केली दर्शन करण्यासाठी. मंदिरात पोचल्याच्या नंतर मग मस्तपैकी एवढा पीस वाटते का म्हणजे बोलू शकत नाही मी वर्ड्समध्ये. एवढा शांत, एवढा मस्त वातावरण का म्हणजे असं वाटतं इथेच बसून जायचं, इथेच राहायचं. मुंबई नको, जॉब नको, स्ट्रगल नको, लाईफचं कुठलंच कुटाणा बोलते ना, कोणता कुटाणा नको. बस इथे पीस ऑफ माइंडमध्ये बसून जाऊ दे म्हणून. खूप छान वाटते. असं वाटतं एव्हरी थर्सडे यायला पाहिजे इथे दर्शन घेण्यासाठी. आर्यन झाडाला फेरे मारतो आहे. आम्ही सुद्धा दर्शन घेतल्याच्या नंतर फेरे मारलो मस्तपैकी. असं बोलतात का जे काही नेगेटिव्ह एनर्जी किंवा काही असेल ते निघून जाते इथे फेरे मारण्याने. नंतर मग आम्ही आलो मारुतीच्या पाया पडण्यासाठी. मारुतीच्या पाया पडलो. अर्पिता आणि मी वॉक करत फूल वगैरे सगळे जमा करत, मम्मी फूल जमा करते, मी आणि माझी बहीण आम्ही दोघांनी लिंबूसुद्धा चोरी केलो एकाच्या झाडातून. हे आहे आमच्या गावचे पाटलाचे वाडा, जे 1993मध्ये हळद रुसली कुंकू असलं पिक्चरचं शूट झालं होतं. आमच्या गावचं पहिला मराठी मूवी शूट झालेले ह्या वाड्यामध्ये. नंतर मग आलो आम्ही. आल्याच्या नंतर विचार केला चला आता सगळे दर्शन वगैरे झाले मस्तपैकी आजीला भेटूया. आर्यनचं चालू होतं दीदी फटाका घ्यायचंय. घरी आल्याच्या नंतर आजीच नव्हती. चला मग